नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 1 यातील आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 हे 5 प्रश्न सोडवायचे आहेत। पूर्वीचे पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 हे 5 प्रश्न सोडवणार आहोत। ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS, हा ट्रायंगल MNT आणि QRS हे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत। लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S, पहा या ट्रायंगलमध्ये T व्हर्टेक्समधून एक परपेंडिक्युलर काढला आपण समोरच्या साईडवर, तर त्याला काय म्हणतात अल्टिट्यूड। त्या अल्टिट्यूडची लेंथ आपल्याला 5 दिलेली आहे आणि लेंथ ऑफ अल्टिट्यूड फ्रॉम पॉइंट S, या S पॉईंटमधून समोरच्या साईडवर आपण परपेंडिक्युलर काढला, तो अल्टिट्यूड 9चा दिलेला आहे आपल्याला। तर आपल्याला या दोन सिमिलर ट्रायंगलचा एरिया किती असेल ते काढायचं आहे। आपण यापूर्वी थेरम पाहिलेला आहे, दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा जर रेशो काढायचा असेल तर रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, त्याप्रमाणे आपण काय करू मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू। हे सिमिलर दाखवले पहा, म्हणजे हे अल्टिट्यूड आहेत, यांचा रेशो या साईड बरोबर येईल, बरोबर आहे। जर आपण सिमिलर दाखवले तर हे दोन ट्रायंगल, हा छोटा ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील का? पहा, हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत, म्हणजे हे मोठे ट्रायंगल सिमिलर आहेत। याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल, कारण करस्पॉन्डिंग अँगल आहेत। परंतु हा अल्टिट्यूड असल्यामुळे येथे पण 90 डिग्रीचा अँगल आहे आणि येथे पण 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर होतील बाय ए टेस्ट। या दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगल इक्वल असल्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत। पहा सोल्युशन, पहा येथे आपण ए पॉईंट घेऊ आणि येथे बी पॉईंट घेऊ। लेट TA and SB be the altitudes of triangle MNT and triangle QRS। इन ट्रायंगल NAT, हा ट्रायंगल घेऊ आपण NAT अँड ट्रायंगल RBS। N अँगल R अँगलला इक्वल आहे, अँगल N कॉन्ग्रंट अँगल R, कारण हे दोन ट्रायंगल मोठाले ट्रायंगल सिमिलर आहेत, त्याचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत। हे येथे रिझन लिहू आपण, कारण ट्रायंगल MNT सिमिलर आहे ट्रायंगल QRS आणि या दोन ट्रायंगलचे हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत। हा 90चा आहे, हा पण 90चा आहे, कारण हे अल्टिट्यूड असल्यामुळे येथे 90चा अँगल झालेला आहे। म्हणजे अँगल A इक्वल टू अँगल B कॉन्ग्रंट अँगल B ईच ऑफ 90 डिग्री। दोन अँगल इक्वल असतील तर ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत। देअरफॉर ट्रायंगल NAT, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर होतील ट्रायंगल RBS। पहा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, रिझन लिहिणार आपण बाय, आपण दोन अँगल इक्वल दाखवले त्यामुळे बाय ए टेस्ट। सिमिलर ट्रायंगल आहेत त्यामुळे करस्पॉन्डिंग साईड रेशो इक्वल असतील। पहा NA अपॉन RB होईल, इक्वल आहे AT अपॉन BS होईल आणि इक्वल NT अपॉन RS। पहा आपल्याला AT 5 आहे, म्हणजे ATची व्हॅल्यू किती येईल 5 आणि BS 9 आहे, म्हणजे प्रत्येक रेशोची व्हॅल्यू किती आली 5/9 आली, बरोबर आहे। तर आता आपल्याला NT आणि RS, पहा NT आणि RS या मोठ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग साईड आहेत, बरोबर आहे। NT आणि RS आपल्याला काय दिलं होतं, फक्त अल्टिट्यूड दिले होते, ते आपण अल्टिट्यूड काय केलेले आहेत ह्या करस्पॉन्डिंग साईडला इक्वल दाखवला त्यांचा रेशो, म्हणजे NT अपॉन RS 5/9, म्हणजे हा रेशो मिळाला आपल्याला।
मग आपल्याला या दोन ट्रायंगलच्या ह्या मोठ्याल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. नाऊ ट्रायंगल MNT सिमिलर दिलेलं आहे आपल्याला ट्रायंगल QRS. म्हणजे जर यांचा एरियाचा रेशो घ्यायचा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS, यांचा रेशो काय होईल? आपल्याला करस्पॉन्डिंग साईड पाहिजेत. NT आणि RS या आहेत, म्हणजे NTचा स्क्वेअर आणि RSचा स्क्वेअर. बरोबर आहे. NT अपॉन RS ही व्हॅल्यू किती आली? 5/9 किंवा इथे 1 लिहू आपण. येथे फ्रॉम येथे व्हॅल्यू पुट करू आपण. येथे स्क्वेअर आहे, आपण यांचा स्क्वेअर घेऊ. 5/9 याचाही स्क्वेअर आणि येथेही स्क्वेअर होईल. बरोबर आहे. येथे फ्रॉम 1 लिहू आपण. फ्रॉम 1 आणि येथे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS किती असेल? 5चा स्क्वेअर 25 आणि 9चा स्क्वेअर 81. हा येईल आपला रेशो. क्वेश्चन नंबर 7. इन फिगर ADC हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत. ADC आणि BEC, BE आणि C हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत. D पॅरलल AB हा D सेगमेंट या AB साईडला पॅरलल दिलेला आपल्याला. AD 5 AD किती आहे? 5 आहे. फ्रॉम A टू D हे 5 आहे डिस्टन्स आणि DC 3 हे डिस्टन्स 3 आहे. तर BC 6.4 हे डिस्टन्स किती आहे? B टू C म्हणजे 6.4 आहे. हा X घेतलेला आहे, तर हा काय होईल? 6.4 म्हणजे टोटल लेंथमधून हा X मायनस होईल, म्हणजे 6.4 मायनस X. तर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड BE. BE म्हणजे Xची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सोल्युशन. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिलेला आहे. त्या थेरममध्ये समजा एक ट्रायंगल असेल, हा ट्रायंगल आहे, हा सेगमेंट या साईडला पॅरलल असेल, तर हा रेशो या दोन साईडचा रेशो इक्वल असतो या दोन साईडला. हा कोणता आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याप्रमाणे येथे काय होईल? हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे, त्यामुळे या दोन सेगमेंटचा रेशो इक्वल असेल या दोन सेगमेंटला. कसं लिहिणार आहे? इन ट्रायंगल ABC आपल्याला सेगमेंट DE पॅरलल दिलेला आहे साईड ABला. साईड ABला पॅरलल असल्यामुळे आपण असं लिहू शकतो DC अपॉन DA. DC अपॉन DA या दोन सेगमेंटचा रेशो इक्वल असेल CE अपॉन EB. CE अपॉन EB म्हणजेच काय? BE लिहू आपण, कारण BE आपल्याला दिलेलं आहे. हा काय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. व्हॅल्यू पुट करू. DC 3 आहे. DA म्हणजे काय? AD 5 आहे. CE 6.4 मायनस X टोटल 6.4 आहे. हे डिस्टन्स X आहे, म्हणजे एवढं किती येईल? 6.4 मायनस X. 6.4 मायनस X हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये X आणि 6.4 मायनस X असं दिलेलं आहे. BE म्हणजे काय? X. आपल्याला येथे Xची व्हॅल्यू काढायची. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसा होईल? 3 × X 3X होतील. बरोबर आहे. म्हणजे 3X इक्वल टू हा काय होईल? 5 × 6.4 मायनस X. येथे ब्रॅकेट येईल, कारण या दोन टर्म आहेत आणि ही एकच टर्म आहे. दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचा आहे, त्यामुळे या टर्मला आपण ब्रॅकेट केलेला आहे. आता काय होईल? 5 × 6.4 म्हणजे या टर्मने याला मल्टिप्लाय करू आणि नंतर पुन्हा याला मल्टिप्लाय करू. 5 × 6.4 6.4ला 5ने मल्टिप्लाय करायचं. काय होईल? 5 × 20 2 राहतील, 5 × 30 आणि 2 32. 0.1 नंतर म्हणजे आन्सर काय येईल? 32.0 म्हणजे काय? 32 आणि मायनस 5 × X म्हणजे 5X इक्वल टू काय आहे? हे 3X. आपल्याला Xची व्हॅल्यू काढायची. हे 5X मायनसमध्ये आहेत, या साईडला आणू म्हणजे प्लसमध्ये येतील. बरोबर आहे. म्हणजे प्लस 5X या साईडला आणि हे 3X म्हणजे 8X होतील.
8x इक्वल टू काय होईल 32 राहील. पहा एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे x इक्वल टू 32 आणि हे डिव्हिजनमध्ये 8 येतील बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू काय होईल 8 एक 8 8 चौक 32 एक्सची व्हॅल्यू काय येईल 4. पहा एक्स म्हणजे काय b बरोबर आहे. म्हणजे आपण येथे लिहू देअरफॉर b इक्वल टू x इक्वल टू 4. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 8 येथे मित्रांनो PA QB RC आणि SD. पहा हे सेगमेंट PA QB RC आणि SD हे सेगमेंट आपल्याला परपेंडिक्युलर दिलेले आहेत. या लाईनवर परपेंडिक्युलर आहेत. ह्या AD लाईनवर हे चारही सेगमेंट परपेंडिक्युलर आहेत. तर AB 60 ABचं डिस्टन्स आपल्याला 60 दिलेलं आहे. हे 70 आहे आणि हे CD 80 आहे. पहा या दोन पॉईंटमधील डिस्टन्स 60 आहे, हे 70 आहे आणि हे 80 आहे. PS इक्वल टू 280. पहा हे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे P2S 280. तर फाइंड PQ QR RS. पहा हे डिस्टन्स किती असेल PQ QR किती असेल आणि RS किती असेल. पहा हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, हे पण काढायचं आहे आणि हे पण काढायचं आहे. पहा एका साईडचं डिस्टन्स दिलेलं आहे, एका साईडचं आपल्याला काढायचं आहे. तर हे परपेंडिक्युलर दिलेले आहेत. याचा अर्थ काय परपेंडिक्युलर आहेत या लाईनवर हे चारही सेगमेंट म्हणजे एकमेकांना पॅरलल आहेत बरोबर आहे. पॅरलल होतील. पहा ही लाईन आहे, येथे आपण परपेंडिक्युलर काढला आणि येथे एक परपेंडिक्युलर काढला तर दोघांचा अँगल किती आहे 90 आहे. म्हणजे हे दोन सेगमेंट या लाईनला परपेंडिक्युलर असल्यामुळे ते एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. म्हणजे हे डिस्टन्स कॉन्स्टंट असेल बरोबर आहे. म्हणजे या लाईन काय आहे एकमेकांना पॅरलल आहेत. चारही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. पहा येथे आपल्याला एका बाजूचं मेजरमेंट दिलेलं आहे म्हणजे AB BC आणि CD हे मेजरमेंट दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं आहे PQ QR आणि RS. तर आपण या पूर्वी असा एक थेरम पाहिलेला आहे. पहा 3 पॅरलल लाईन असतील आणि 2 ट्रान्सव्हर्सल असतील तर म्हणजे हा रेशो या दोन साईड सेगमेंटचा रेशो इक्वल असतो या दोन सेगमेंटला. आपण असं पाहिलेलं आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल बरोबर आहे. तो आपण येथे अप्लाय करू. पहा खूप सोपा प्रश्न आहे. सोल्युशन पहा हे 4 सेगमेंट या साईडला परपेंडिक्युलर आहेत म्हणून ते पॅरलल आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. पहा म्हणजे PA सेगमेंट PA QB RC and SD perpendicular to line AD. पहा या AD लाईनला हे चारही सेगमेंट परपेंडिक्युलर आहेत त्यामुळे काय होईल हे चारही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. देअरफॉर PA पॅरलल QB पॅरलल RC आणि पॅरलल SD. पहा आता 4 सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. आपण येथे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम अप्लाय करू. पहा आपल्याला काय काढायचं आहे हे डिस्टन्स काढायचे QP आणि QR आणि SR. प्रथम आपण QPचं डिस्टन्स काढू. हे डिस्टन्स काढण्यासाठी पहा आपण या 2 पॅरलल लाईन घेऊ आणि ही शेवटची पॅरलल लाईन घेऊ. कशामुळे कारण आपल्याला हे डिस्टन्स माहीत नाही आहे परंतु ही जर आपण लाईन घेतली तर हे पण माहीत नाही आहे. त्यामुळे आपण काय करू ही एक लाईन घेऊ ही एक आणि हिचा विचार सोडून देऊ फक्त ही एक घेऊ. म्हणजे काय हे आपल्याला टोटल किती आहे 280 आहे. म्हणजे हे आपण QP घेतलं तर हे SQ म्हणजे या दोन लाईनमधील डिस्टन्स किती असेल हे 280 मधून QP मायनस होईल. म्हणजे SQ किती असेल पहा येथे SQ S पासून Q पर्यंत डिस्टन्स किती असेल हे QP आहे आणि हे 280 आहे. म्हणजे 280 मधून आपल्याला हे QP एवढं डिस्टन्स मायनस करावे लागेल बरोबर आहे. म्हणजे SQ येईल. म्हणजे आता हे पण डिस्टन्स माहिती आहे आपल्याला SQ म्हणजे हे डिस्टन्स येईल ते आणि हे एक आपल्याला काढायचं आहे. इकडलं डिस्टन्स माहीत आहे आपल्याला बरोबर आहे. पहा या 2 लाईन आणि ही एक लाईन. नाऊ PA पॅरलल QB PA पॅरलल QB आणि पॅरलल SD घेऊ आपण. त्यामुळे काय होईल
पहा म्हणजे रेशो क्यू पी अपॉन क्यू एस, क्यू पी अपॉन क्यू एस इक्वल असेल ए बी अपॉन बी डी, ए बी अपॉन बी डी. बरोबर आहे. आपल्याला क्यू एसचं डिस्टन्स किती घ्यायचं आहे आपल्याला, 280 मायनस क्यू पी घ्यायचं आहे आणि क्यू पी आपल्याला काढायचं आहे. हे प्रथम काढायचं आहे क्यू पी. म्हणजे आपण काय करू, क्यू पी ॲज इट इज, क्यू एसचं डिस्टन्स आपण हे पुट करू. म्हणजे हे जर आपण एक्स कन्सिडर केलं तर हे किती असेल, 280 मायनस एक्स असेल. बरोबर आहे. आपण एक्स घेतलेलं नाही आहे, फक्त क्यू पी घेतलेला आहे. म्हणजे क्यू पी इक्वल टू ए बी डिस्टन्स 60 आहे आणि बी डी आता बी डी पाहिजे आपल्याला. बा बी सी नाही, बी डी हे किती येईल, 70 + 80 होईल. बरोबर आहे. म्हणजे किती येईल, 150. पहा येथे आपण देअरफॉर काय होईल, हे 0 0 कॅन्सल करू आपण. हे 3 2 6 आणि 3 5 15 म्हणजे 2 आपण 5च राहील. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 5 × क्यू पी म्हणजे 5 क्यू पी होईल इक्वल टू, पहा येथे 2 आहेत, 2 × हे काय होईल 280 मायनस क्यू पी. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि ते आपण काटाकाटी केलेली आहे. पहा आपल्याला 5 क्यू पी येथे आपण 2 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, 28 2 56 म्हणजे 560 होतील मायनस 2 टाइम्स क्यू पी होईल. बरोबर आहे. पहा हे -2 क्यू पी आहेत, या साईडला आणले तर प्लस होतील म्हणजे काय होईल, 7 क्यू पी होतील. डायरेक्ट लिहितो आहे 7 क्यू पी होतील. बरोबर आहे. हे या साईडला आणले तर पहिले 5 आहेत आणि नंतर 2 ॲड झाले तर 7 क्यू पी होईल आणि इक्वल टू 560. पहा यावरून क्यू पी निघेल आपल्याला. देअरफॉर क्यू पी इक्वल टू काय होईल, 560 आणि हे 7 डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे देअरफॉर क्यू पी इक्वल टू काय येईल, 7 1 7 7 8 56 0 80 80. पहा क्यू पीची व्हॅल्यू किती आली आता, 80 आलेली आहे आपल्याला. पहा आता आपल्याला काढायचं आहे क्यू आर काढण्यासाठी आपण या 3 लाईन विचारात घेऊ. कारण हे डिस्टन्स आपल्याला माहीत झालेलं आहे, 80 आलेलं आहे आत्ता. हे दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे, मग हे काढता येईल. बरोबर आहे. म्हणजे लाईन कोणत्या घेणार आपण, पी ए क्यू बी आणि आर सी. पहा पी ए पॅरलल क्यू बी पॅरलल आर सी, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. पहा या 3 लाईन विचारात घेऊ आपण म्हणजे काय होईल, पी क्यू अपॉन क्यू आर इक्वल असेल ए बी अपॉन बी सी. बरोबर आहे. पी क्यूची व्हॅल्यू काढली आपण, 80 आहे, व्हॅल्यू पुट करू म्हणजे 80 अपॉन क्यू आर आता आपल्याला काढायची आहे क्यू आर आणि इक्वल आहे ए बी. पहा ए बी 60 आहे आणि बी सी 70 आहे. पहा 0 0 कॅन्सल होईल म्हणजे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 7 × 80 होतील आणि हे क्यू आर × 6 होतील. क्यू आर × 6 होईल देअरफॉर म्हणजे 6 क्यू आर होईल आणि इक्वल टू 80 × 7 होईल, 80 × 7. बरोबर आहे. आपल्याला क्यू आर पाहिजे म्हणजे देअरफॉर क्यू आर इक्वल टू काय होईल, 80 × 7 आणि अपॉन हे 6. पहा आपण 2 ने डिवाईड करू तर 42 6 होईल आणि हे 2 ने डिवाईड केलं आहे ते 40 होतील. बरोबर आहे. 40. आता हा मल्टिप्लिकेशन आता काही डिव्हिजन करता येणार नाही आपल्याला. 40 × 7 म्हणजे काय होईल, 280 होतील आणि अपॉन 3. पहा आपल्याला आन्सर हेच दिलेलं आहे 280 अपॉन 3 म्हणजे क्यू आर काय मिळेल आपल्याला, 280 अपॉन 3. पॉईंटमध्ये काढायची काही गरज नाही, असंच दिलेलं आहे आन्सर आपल्या टेक्स्टबुकमध्ये 280 अपॉन 3. म्हणजे क्यू आर ही लेंथ काढली आपण, ही आलेली आहे 280 अपॉन 3. हे पण डिस्टन्स माहीत झालेलं आहे, हे पण माहीत झालेलं आहे आणि टोटल दिलेलं आहे. त्यावरून एस आर काढता येईल आपल्याला. टोटल लेंथमधून या 280मधून हे डिस्टन्स मायनस केलं एवढं आपण म्हणजे पी आर, तर हे डिस्टन्स मिळेल असंही काढता येईल. किंवा आपल्याला फक्त एवढं डिस्टन्स काढायचं आहे त्यामुळे ही लाईन विचारात घेऊ आपण, ही पण विचारात घेऊ. चालेल, ह्या 3 लाईन विचारात घेऊ कारण हे डिस्टन्स माहीत आहे, हे पण माहीत आहे, हे पण आता माहीत झालेलं आहे आपल्याला. मग एवढं काढता येईल. ह्या 3 लाईन आपण विचारात घेऊ म्हणजे
हे 3 व्हॅल्यू माहिती आहे, चौथी व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. म्हणजे QB पॅरलल RC पॅरलल SD, QB पॅरलल RC पॅरलल SD, हे 3 सेगमेंट पॅरलल आहेत. म्हणजे आपण येथे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम अप्लाय करू. तर काय होईल पहा, म्हणजे QR अपॉन RS, QR अपॉन RS इक्वल होईल QR अपॉन RS इक्वल BC अपॉन CD, BC अपॉन CD, बरोबर आहे. पहा जागे अभावी पुढे लिहितो मी. आपण व्हॅल्यू पुट करू. QR पहा, QRची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे 280 अपॉन 3. म्हणजे इथे आपण काय लिहिणार 280 अपॉन 3 ही व्हॅल्यू आलेली आपली QRची, बरोबर आहे. RSची व्हॅल्यू आपल्याला आता काढायची आणि इक्वल टू BC पहा B टू C 70 दिलेलं आहे आपल्याला आणि CDची व्हॅल्यू C टू D 80 आहे. पहा इथे 0 0 कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे काय राहील पहा, ते आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा येथे 8 आहेत, 0 0 कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे 8 इंटू 280 अपॉन 3 आणि येथे RS आहे आणि इंटू 7 आहेत. म्हणजे काय 7 RS होईल, 7 टाइम्स RS इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन 280 अपॉन 3 म्हणजे 280 अपॉन 3 आहेत ही टर्म आणि इंटू 8 करायचं आपल्याला. फक्त आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहा यावरून आपल्याला RS काढता येईल. RS इक्वल टू पहा 280 इंटू 8 आहेत, हे अपॉन 3 आहेत. हे ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 7, इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. डिव्हिजनमध्ये येतील. पहा इथे 280 आहेत आणि इथे 7 आहेत. ही काटाकाटी करता येईल. 7 1 7, 7 चौक 28 म्हणजे 40 राहील. 40 इंटू 8 म्हणजे काय होईल 40 इंटू 8 8 चौक 32 320 होईल आणि अपॉन 3. पहा हेच आन्सर आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे. म्हणजे RS इक्वल टू काय होईल 320 अपॉन 3. PQ म्हणजे QP किती 80 आलेली आहे. QRची काढलेली 280 अपॉन 3 आणि RS काढलेले 320 अपॉन 3. ही व्हॅल्यू किती आली 320 अपॉन 3. क्वेश्चन नंबर 9 येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर हा ट्रायंगल दिलेला आहे PQR ट्रायंगलमध्ये ही PM मेडियन आहे. म्हणजे QM आणि MR हे इक्वल सेगमेंट्स आहेत कारण ही मेडियन आहे. तर या अँगलचा बायसेक्टर दिलेला आपल्याला आणि या अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे. येथे X घेतलेला आहे पॉईंट, येथे Y घेतलेला आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे XY पॅरलल आहे QRला. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करत XY ही लाईन पॅरलल आहे या QR सेगमेंटला. पहा XY पॅरलल QR हे आपल्याला प्रूफ करायचे, ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ट्रायंगल PMQ या PMQ ट्रायंगलमध्ये रे MX आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेला आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे कारण तो MX बायसेक्टर आहे PMQ या अँगलचा. त्यामुळे काय होईल पहा हा अँगलचा बायसेक्टर असल्यामुळे येथे आपण थेरम कोणता अप्लाय करणार थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. तो थेरम कसा आहे पहा हा अँगल बायसेक्ट झालेला आहे. या अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत PM आणि MQ. म्हणजे इथे आपण काय लिहिणार PM आणि MQ. पहा या साईडला तर दोन पार्ट कोणते झालेत PM अपॉन MQ इक्वल टू PX अपॉन XQ. येथे लिहिणार आपण PX आणि अपॉन XQ. तर आता PMR त्याप्रमाणे हा पण बायसेक्टर आहे या अँगलचा. म्हणजे MY बायसेक्टर आहे ऑफ अँगल PMR, बरोबर आहे. त्यामुळे काय होईल येथे आपण अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. पहा या अँगलचा बायसेक्टर आहे म्हणजे या अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत PM आणि MR. म्हणजे हा रेशो कोणता येईल PM अपॉन MR. पहा PM अपॉन MR. तर हे काय होईल PY अपॉन YR. येथे PY लिहिणार आणि येथे YR लिहिणार आपण. आता पहा येथे PM आहे, येथे PM आहे, येथे MQ आहे परंतु येथे MR आहे. परंतु काय MQ आणि MR इक्वल आहेत. हे सेगमेंट दोन इक्वल आहेत. कशामुळे कारण ही PM मेडियन आहे त्यामुळे हे दोन सेगमेंट इक्वल आहेत. म्हणजे MQ आणि MR इक्वल असल्यामुळे पहा हे सेगमेंट
हा न्यूमरेटर इक्वल आहे, परंतु डिनोमिनेटर येथे वेगळा दिसतोय, परंतु ॲक्च्युअल त्यांचे मेजरमेंट इक्वल आहेत. म्हणजे MQ आणि MR हे पण इक्वल आहेत. म्हणजे काय, हा रेशो, हे दोन्ही रेशो इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहे. त्यामुळे काय होईल, हे राईट साईड इक्वल येतील. बरोबर आहे. म्हणजे PX/XQ इक्वल आहे PY/YR. म्हणजे लेफ्ट साईड इक्वल असल्यामुळे हे पण काय, राईट साईड इक्वल आहेत. म्हणजे PX/XQ इक्वल आहे PY/YR. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये पाहिलेलं आहे, परंतु येथे आपल्याला पॅरलल दाखवायचं आहे. परंतु आपण प्रूफ काय केलं आहे, हा रेशो प्रूफ केलेला आहे, इक्वल आहे. याचा अर्थ XY पॅरलल आहे QR ला. म्हणजे काय, XY पॅरलल QR. म्हणजे हा आपण पॅरलल प्रूफ केलेला आहे. म्हणजे हा थेरम कोणता आहे, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. क्वेश्चन नंबर 10. इन दी फिगर बायसेक्टर्स ऑफ अँगल B अँड C. पहा, या अँगल Bचा बायसेक्टर, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत आणि हे दोन अँगल इक्वल आहेत. या दोघांची मेजरमेंट इक्वल आहेत आणि या दोन अँगलची मेजरमेंट इक्वल आहेत, कारण हे बायसेक्टर आहेत. हे रे म्हणजे बायसेक्टर आहेत. एका पॉईंटमध्ये Xमध्ये इंटरसेक्ट होतात. लाईन AX, ही जर लाईन AX आपण वाढविली तर BCला Y पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. तर आपल्याला ABचं 5 डिस्टन्स दिलेलं आहे. AB = 5. पहा, AB 5 आहे, AC 4 आहे, हे AC 4 दिलेलं आहे आणि BC 6 आहे, B to C हे 6 आहे. तर आपल्याला फाइंड AX/XY, AX/XY हा रेशो काढायचा आहे, किती असेल. पहा सोल्युशन. येथे अँगल बायसेक्टर आहेत, म्हणजे आपण थेरम अप्लाय करणार, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. हा ट्रायंगल विचारात घेऊ, ABY हा ट्रायंगल, आणि नंतर आपण विचारात घेऊ हा ट्रायंगल. पहा ABY इन ट्रायंगल ABY इन ट्रायंगल ABY BX रे BX is angle bisector of angle ABC ऐवजी आपण YS घेऊ, कारण एका लाईनवर पॉईंट आहेत ते ABY. देअरफॉर अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. या अँगलचा बायसेक्टर आहे, म्हणजे या अँगलचा रेशो घेऊ आपण या साईड्सचा, AB/BY. म्हणजे काय होईल, AB/BY इक्वल असेल. पहा, हा ट्रायंगल घेतला आहे, म्हणजे हा ट्रायंगल असा आहे, हा अँगल बायसेक्टर आहे. हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे या दोन साईड्सचा रेशो इक्वल असेल या दोन सेगमेंटला, या दोन सेगमेंटच्या रेशोला. म्हणजे काय होईल, AX/XY. बरोबर आहे, इक्वल टू AX/XY. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. येथे रिझन लिहिणार आपण, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. सपोज 1 नंबर. आता हा पण बायसेक्टर आहे या अँगलचा. आपण ट्रायंगल विचारात घेऊ, ट्रायंगल ACY. इन ट्रायंगल ACY. पहा, या ट्रायंगलमध्ये ACY, या ट्रायंगलमध्ये हा CX बायसेक्टर आहे अँगल Cचा. रे CX इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB ऐवजी आपण ACYच लिहू, कारण तो पूर्ण ट्रायंगलचा अँगल आहे ACY. या अँगलचा तो बायसेक्टर आहे. त्यामुळे काय होईल, अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. पहा, या ट्रायंगलमध्ये हा रे बायसेक्टर आहे, म्हणजे AC/CY इक्वल असेल AX/XY. बरोबर आहे. देअरफॉर AC/CY इक्वल आहे AX/XY. AX/XY. सपोज 2 नंबर. येथे पण थेरम कोणता अप्लाय केला आपण, अँगल बायसेक्टर थेरम. पहा, फ्रॉम 1 and 2 आपल्या लक्षात काय येते, AX/XY राईट साईडला AX/XY आहे आणि येथे पण राईट साईडला AX/XY आहे. म्हणजे काय, ही व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे.
फ्रॉम 1 अँड 2 आपण काय लिहू शकतो, ए बी अपॉन बी वाय इक्वल आहे ए सी अपॉन सी वाय आणि इक्वल आहे ए एक्स अपॉन एक्स वाय. पहा आपल्याला ए एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो दाखवायचा आहे. पहा आता आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. म्हणजे काय होईल, व्हॅल्यू पुट केल्यानंतर ए बीची व्हॅल्यू दिली आपल्याला 5 आहे, बी वाय माहिती नाही आपल्याला इक्वल टू ए सी 4 आहे, सी वाय पण माहिती नाही, इथे सी वायच लिहू आपण इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय, ए एक्स अपॉन एक्स वाय. फक्त व्हॅल्यू पुट केले आपण. पहा याप्रमाणे आपल्याला रेशो मिळालेत. आपल्याला ही व्हॅल्यू काढायची, ए एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो किती असेल, ए एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो काढायचा आपल्याला. तर पहा इथे 5 आहे, बी वाय आणि इथे सी वाय आहे. म्हणजे बी वाय आणि सी वाय एका लाईनमध्ये आहेत, बरोबर आहे. जर ही ॲडिशन केली आपण तर काय मिळेल आपल्याला, बी सी मिळेल. म्हणजे ही लेंथ आपल्याला दिलेली आहे 6. म्हणजे आपण असं लिहू शकतो, पहा या दोघांची ॲडिशन करू आणि या दोघांची ॲडिशन करू. म्हणजे काय, समजा 3/2 असेल इक्वल टू 3/2 असेल आणि इक्वल टू 3/2 याप्रमाणे आहे. ही 3 अपूर्णांक इक्वल आहेत, बरोबर आहे. तर आपण काय करतो, येथे या दोघांची ॲडिशन करतो आहे, या दोघांची ॲडिशन अंशांची आणि छेदाछेदांची. तर इक्वल टू हेच येते पहा. म्हणजे काय होईल, 3 + 3 6 होईल आणि 2 + 2 4 होईल आणि इक्वल टू 3/2 असं लिहू शकतो आपण. आता पहा याची काटाकाटी केली तर आपण काय होईल, याची जर आपण काटाकाटी केली तर काय होईल, 2 2 4 आणि 2 3 6 म्हणजे काय येईल 3/2च. 3/2 म्हणजे 3/2च येते. म्हणजे सेम रेशिओ येतो. जरी आपण या दोघांची ॲडिशन केली आणि या दोघांची ॲडिशन केली काही फरक पडत नाही. म्हणजे 5 + 4 आपल्याला 9 करता येईल, परंतु बी वाय प्लस सी वाय होईल. बी वाय प्लस सी वाय म्हणजे आपल्याला बी सी घेता येईल, बरोबर आहे. आणि बी सीची व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे. पहा येथे आपण काय करू, अंशांची ॲडिशन करू. म्हणजे 5 + 4 आणि इथे बी वाय प्लस सी वाय, बी वाय प्लस सी वाय आणि इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय. हाच रेशो काढायचा आपल्याला, एक्स अपॉन एक्स वाय. 5 + 4 म्हणजे काय होईल, 9 होईल. देअरफॉर हे 9 होईल. आणि बी वाय प्लस सी वाय म्हणजे काय येईल, बी सी येईल, बरोबर आहे. बी वाय प्लस सी वाय आणि बी सीची लेंथ आपल्याला 6 दिलेली आहे. म्हणजे हे काय आहे, इक्वल टू बी सी. आणि बी सी म्हणजे काय, 6 दिलेलं आहे आपल्याला. बी सीची व्हॅल्यू 6 दिलेली आहे आणि इक्वल टू, किंवा इथे आपण बी सी लिहू, बी सी आणि इथे ए एक्स अपॉन एक्स वाय, ए एक्स अपॉन एक्स वाय. आता बी सी 6 आहे, इथे 6 पुट करू आपण. म्हणजे देअरफॉर काय होईल पहा, 9/6 इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय. काटाकाटी करू, 3 2 6 आणि 3 3 9 काय येईल, 3/2. म्हणजे पहा ए एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो किती आला, 3/2. 3/2 रेशो आलेला आहे आपला. पहा येथे आपण एक्झाम्पलला पण 3/2च घेतलं होतं. लकीली येथे पण 3/2च आपला आन्सर आलेलं आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.